नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बालभारती पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 13वा अभ्यासणार आहोत। या पाठाचे नाव आहे आपली सुरक्षा आपले उपाय आणि या पाठाचा हा सेशन क्रमांक पहिला आहे। आपली सुरक्षा आपले उपाय या पाठामध्ये घरातील विजेची उपकरणे सुरक्षितरित्या कशी हाताळावी आणि सुरक्षिततेसाठी कोणकोणते उपाय योजना करावेत याचे चित्रमय वर्णन केलेले आहे। सगळ्यांनी पाठ्यपुस्तकातील पान क्रमांक 49 काढायचं आहे। काढलं का सगळ्यांनी पुस्तक? व्हेरी गुड। आता सगळ्यांनी पान क्रमांक 49 काढायचा आहे। धडा क्रमांक 13वा आपली सुरक्षा आपले उपाय। म्हणजेच घरातील विजेची उपकरणं असू दे किंवा इतर कोणत्याही छोट्या मोठ्या गोष्टी असू दे, आपण आपली सुरक्षा कशी करायची आणि जर कधी विजेचे उपकरणातून काही समस्या निर्माण झाले तर आपण कोणते कोणते उपाय करू शकतो याचं वर्णन आपण या पाठामध्ये समजून घेणार आहोत। वाचा, समजून घ्या। बघा, इथे तुम्हाला एक छोटासा परिच्छेद दिलेला आहे। तो परिच्छेद आपण सुरुवातीला वाचून घेऊया आणि समजून घेऊया। दीपा घाबरीगुबरी होऊन धावत पळतच घरात शिरली। तिने आईला घट्ट मारले आणि म्हणाली, आई, शेजारच्या गल्लीतल्या एका काकूंच्या घरात गॅसच्या टाकीचा स्फोट झाला। सगळे लोक त्या घराच्या दिशेने धावत होते। घरात नुसता जाळ दिसत होता। लोक पाण्याच्या बादल्या, मातीची घमेली नेत होते। एका काकांनी गाडी काढली आणि काकूंना दवाखान्यात नेले। आई, त्या काकू बऱ्या होतील ना ग? एका दमात दीपाने पाहिलेले दृश्य आईला सांगितले। हे सगळे पाहून ती खूप घाबरली होती। तर विद्यार्थी मित्रांनो, या छोट्याशा परिच्छेदामध्ये दीपाचे वर्णन केलेलं आहे की दीपाने बघा एक प्रसंग पाहिला होता की त्यांच्या शेजारीच काय झालं होतं। शेजारच्या गल्लीमध्ये एका घरी गॅसच्या टाकीचा स्फोट झालेला होता आणि ज्या घरामध्ये गॅसच्या टाकीचा स्फोट झालेला होता त्या घरातील स्त्री काय झाली होती, या गॅसच्या टाकीच्या स्फोटमुळे घाबरली होती। तिला काय झालं होतं, शेजारच्या गल्लीतल्या काकूंच्या घरात गॅसच्या टाकीचा स्फोट झाला आणि सगळे लोक मग त्या घराच्या दिशेने धावत पळत होते आणि घरामध्ये नुसता जाळ झाला होता, धूर झालेला होता आणि हा धूर किंवा हा जाळ कमी व्हावा याच्यासाठी आजूबाजूच्या लोकांनी काय केलेलं होत्या, पाण्याच्या बादल्या घेऊन, मातीची घमेली घेऊन त्या घराच्या दिशेने धावत होते। का बरं धावत होते? कारण की ते लोक आग जर लागली असेल तर ती आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत होते। मग बघा, अशी अचानक जेव्हा कधी आग लागते तेव्हा ती विझवण्यासाठी पाण्याचा उपयोग केला जातो किंवा मातीचा उपयोग केला जातो की माती ही आग रोधक आहे की आग पसरवण्याचं काम करत नाही, ती आग शमवण्याचं काम करते। म्हणून जेव्हा कधी असं काही आग वगैरे लागली तर त्यावेळेस पाण्याच्या माध्यमातून आगीला विझवलं जातं किंवा मग मातीच्या माध्यमातून त्या आगीवरती आग जर ती पसरणार असते, ती जर माती टाकली तर ती पुढे पसरत नाही। आता इथे बघा, तुम्ही दीपाने जसा असा हा प्रसंग पाहिलेला आहे, तुम्ही सुद्धा तुमच्या जीवनामध्ये असे प्रसंग पाहिलेले असतील। जेव्हा दीपाने हा प्रसंग पाहिला तेव्हा ती थोडी घाबरली होती आणि तिने एका दमामध्ये आईला हे दृश्य सांगून टाकले आणि ती घाबरल्यानंतर आईला विचारू लागत होती की आई, त्या काकू बऱ्या होतील ना ग? आई तिला म्हणाली, बाळ, त्या काकू नक्कीच बऱ्या होतील। त्यांना नेलंय ना दवाखान्यात? अगं, आता वैद्यकीय क्षेत्रात खूप प्रगती झाली आहे। नवनवीन औषधं, नवनव्या तंत्रज्ञानाचा वापर सुरू झाला आहे। तू घाबरून जाऊ नकोस।
तरीही दीपाच्या मनात अनेक प्रश्न होते. बघा, आता दीपाने जो प्रसंग पाहिलेला होता, ती लहान होती, त्यामुळे त्या प्रसंगाने ती खूप घाबरलेली होती आणि आई तिला समजवत होती की ती काकू लवकर दवाखान्यातून बरी होऊन घरी येईल, कारण की आता वैद्यकीय क्षेत्रामध्ये खूप प्रगती झालेली आहेत. कोणत्याही असाध्य आजारावरती औषधं, नवनवीन तंत्रज्ञानांच्या माध्यमातून नवनवीन औषधं सुरू झालेले आहेत. त्यामुळे आई दीपाला समजवते की घाबरू नको, ती काकी निश्चितच बरी होऊन घरी येणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या छोट्याशा परिच्छेदामध्ये दीपाच्या माध्यमातून घरामध्ये आग लागलेली असलेला आपल्याला प्रसंग पाहायला आणि ऐकायला मिळतो. तर असे अनेक छोटे मोठे प्रसंग आपल्याला आपल्या आजूबाजूला पाहायला मिळतात. तुम्ही सुद्धा असे प्रसंग पाहिलेले असतील नक्कीच, की नाही? जर पाहिलेले असतील तर तुम्ही तुमच्या मित्रांबरोबर किंवा पालकांबरोबर किंवा मग शाळेतील शिक्षकांबरोबर चर्चा करू शकतात. पुढे काय सांगितलेलं की गॅसच्या टाकीचा स्फोट झाला म्हणजे नेमके काय झाले. बघा, आता गॅस लावताना आपल्याला काही सावधगिरी बाळगायला हवी की जेव्हा गॅसची टाकी आपण लावणार असतो, नवीन टाकी जी असते लावताना आपल्याला रेग्युलेटर वगैरे व्यवस्थित चेक करून घेतला पाहिजे, किंवा गॅस ओपन केल्यानंतर तो लिकेज तर नाही ना हे आपल्याला चेक करून घेतला पाहिजे. जर लिकेज टाकी असेल तर ती त्वरित आपल्याला त्या गॅसच्या एजन्सीमध्ये फोन करून त्यांना बोलवायचं, किंवा मग जे कोण असतील ती लोक गॅसच्या एजन्सीमध्ये तुम्ही फोन केला तर ती लोक येतात आणि बघतात की टाकीमध्ये काही समस्या असेल तर ते तिकडे त्याचं निराकरण करतात. टाकी व्यवस्थित असेल, गॅस लिकेज होत नसेल तरच ती गॅसच्या शेगडीला लावली गेली पाहिजे. आणि जेव्हा वापर असेल तेव्हाच रेग्युलेटर ऑन करायचा. वापर झाल्यानंतर न चुकता आपल्याला गॅसची ती शेगडीचं जे रेग्युलेटर असतं ते आपल्याला बंद करून ठेवायला पाहिजे. नाहीतर मग कधी कधी काय होतात की आपलं दुर्लक्ष झाल्या कारणाने कळत नकळत असे गॅसच्या रेग्युलेटर ओपन राहिल्यामुळे सुद्धा, किंवा गॅसची गळती होत असेल, लिकेज असेल टाकी, किंवा इतर कोणत्या कारणामुळे की शेगडीमध्ये पण कधी कधी समस्या निर्माण होतात. शेगडीसुद्धा आपल्याला वेळच्या वेळ दुरुस्त करून घेतली पाहिजे, जेणेकरून अशा रीतीचा स्फोट होणार नाही हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आता गॅसच्या टाकीचा स्फोट झाला म्हणजेच काय की गॅस लिकेज झालेला असणार आहे आणि त्यामुळे त्या गॅसमधील जो वायू आहे, वायू गळती झालेला आहे आणि वायू सर्वत्र पसरलेला असेल. आणि जर त्यावेळेस जर आपण माचीस काडी किंवा गॅस पेटवला तर त्याचा मोठा विस्फोट होऊ शकतो. म्हणून वेळच्या वेळेस गॅसच्या टाकी आपण चेक केले पाहिजे. लोक पाण्याच्या बादल्या आणि मातीची घमेली का बरं नेत होती, तर आपण पाहतो की जेव्हा असं काही आग वगैरे लागतं तर आग थांबवण्यासाठी पाण्याचा उपयोग केला जातो किंवा माती त्याच्यावरती टाकली जाते. म्हणून ह्या प्रसंगामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की लोक पाण्याच्या बादल्या आणि मातीची घमेली घेऊन जात होती. आता बघा, इथे खाली तुम्हाला प्रश्न दिलेला आहे, विचार करा, सांगा. तुम्हाला इथे सांगितलेलं आहे की खालील विद्युत उपकरणे वापरताना तुम्ही कोणती काळजी घ्याल. तर इस्त्री वापरताना तुम्ही काय करणार, विचार करायचा आहे. अगदी बरोबर, इस्त्री वापरत असताना आपल्याला काळजी घेतली पाहिजे की ती आपण व्यवस्थित प्लगला लावलं पाहिजे. आणि इस्त्री करताना नेहमी आपण कॉटनच्या कपड्यांचाच वापर केला पाहिजे. खाली आपण त्यांचे बटणं असतात, ती बटणं व्यवस्थित फिरवून ठेवली पाहिजे. आणि नंतर गरम इस्त्री करून झाल्यानंतर इस्त्री प्लगपासून दुसरीकडे नेऊन ठेवायची. आणि इस्त्री जर गरम असेल तर ती कपड्यावर तशीच ठेवायची नाही, ती एका साईडला घराच्या एका कोपऱ्यामध्ये ठेवून द्यायची. भिंतीला किंवा लाकडी वस्तूला तिला स्पर्श झाला नाही पाहिजे. याच्या व्यतिरिक्त घरात जर लहान मुलं असतील तर त्या लहान मुलांनी सुद्धा त्या गरम इस्त्रीकडे जाऊ नये असे व्यवस्थापन केली पाहिजे. याच्यानंतर दुसरं तुम्हाला दिलेलं आहे गिझर. सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे, जर इस्त्री थंड झाली नसेल तर गरम इस्त्री आपण कुठेही ठेवलं तर त्यामुळे जिथे आपण ठेवतो जर कपड्याजवळ असेल तर ते पुन्हा त्याच्यामुळे कपडा गरम होऊन जळण्याची शक्यता असते किंवा मग इतरांना चटका लागण्याची शक्यता असते. आता दुसरं दिलेलं आहे गिझर.
गिझर म्हणजे आपण बघा बाथरूममध्ये आंघोळीसाठी पाणी गरम करण्यासाठी गिझरचा उपयोग करतो. हे विद्युत वाहक असतं की नाही. म्हणजे आज आपण अगोदर पाणी गरम करण्यासाठी गॅसवरती एखाद्या भांड्यामध्ये पाणी गरम करायचो, पण आता सगळीकडे आधुनिक विद्युत उपकरणांचा उपयोग होतो की नाही. मग तसंच गिझरचा सुद्धा उपयोग केला जातो. पण गिझरचा उपयोग करताना अगोदर पाणी गरम करायच्या आधी बटन चालू करायचं, पाणी पूर्ण गरम पाणी पूर्ण काढून घ्यायचं. बटन बंद केल्यानंतर सुद्धा त्या गिझरच्या जे काही आवरण असतं त्याच्यामध्ये पाहायचं की सगळं गरम पाणी निघून गेलेलं आहे की नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात घेता आल्या पाहिजे. आणि जेव्हा आपण गिझर ऑन ऑफ करतो तर लहान मुलांना तिथे जाऊन द्यायचं नाही. आपण स्वतः मोठ्या व्यक्तींनी स्वतः लक्ष देऊन पाणी गरम झाल्यानंतर गिझरचं बटन बंद करून ठेवावे. तिसरं उपकरण तुम्हाला सांगितलेलं आहे मोबाईल. आता बघा, बहुतेक लोकांना सवय असते की मोबाईल आपण चार्जिंगला लावतो आणि त्याच्यानंतर जेव्हा मोबाईल चार्ज होतो तर आपण मोबाईल चार्जिंगच्या त्या उपकरणापासून तसं बाजूला काढतो आणि बटन ऑनच ठेवतो. तर मोबाईल चार्ज झाल्यानंतर आपल्याला बटन बंद करायचा आहे. आणि जेव्हा मोबाईल आपण चार्जिंगला लावलेला असतो तेव्हा चार्जिंग होत असताना जर कोणाचा फोन आला तर आपण काय करायचं आहे, चार्जिंगचं बटन बंद करून चार्जर आणि फोन वेगळे करायचे आणि मगच आपण फोनवर बोलायचं आहे. कधी कधी आपण चार्जिंगला फोन लावलेला असतो आणि तसंच आपण फोन उचलतो आणि बराच वेळ गप्पा मारत राहतो. त्यामुळे कधी कधी विद्युत उपकरणामध्ये जर कधी काही कारणास्तव काही समस्या निर्माण झाल्या, काही प्रॉब्लेम झाला तर कधी कधी मोबाईलमध्ये सुद्धा करंट येण्याची शक्यता असते किंवा मोबाईलमध्ये विस्फोट होण्याची शक्यता असते. आणि आपल्या कानाला मोबाईल लावल्या कारणाने काय होतो, जसा विस्फोट वगैरे झाला तर त्याचा परिणाम डायरेक्टली आपल्या शरीरावरती होणार. आपल्या श्रवण यंत्रणा, महत्त्वाचं काय असतं आपलं कान, त्यामुळे असे कधी कधी दुर्घटना होऊ शकतात. म्हणून आपण विद्युत उपकरणे वापरत असताना नेहमी काळजी घेतली पाहिजे. पुढे तुम्हाला दिलेलं आहे की शिक्षक व पालक यांच्या मदतीने समजून घ्या. आता याच्यामध्ये पहिला दिलेलं आहे की घरात आग कशामुळे लागू शकते. हे आपण पाहिलेलं होतं की जेव्हा आपण बघतो गॅसची टाकी जी असते ती व्यवस्थित न हाताळल्या गेल्यामुळे किंवा ती गळत असेल, त्याच्यातून गॅस बाहेर पडत असेल आणि आपलं दुर्लक्ष असेल, रेग्युलेटर खराब असेल, रेग्युलेटर बंद केला गेला नाही, तर अशा छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यामुळे घरात आग लागण्याची शक्यता असते. आपल्या हातावर वाफ आली किंवा हाताला चटका बसला तर आपण हात पाण्याखाली का धरावा. आता तुम्हाला माहिती आहे की पाणी हे थोडं थंड असतं आणि ज्यावेळेस वाफ किंवा चटका लागतो त्यावेळेस जेव्हा आपण पाणी लगेच हातावरती सोडतो, जिथे चटका लागलेला आहे किंवा जिथे वाफ लागलेली आहे तिथे आपण तो हात किंवा ती जागा जर पाण्याखाली धरली तर त्याच्यामुळे थंडावा निर्माण होतो आणि आगीमुळे किंवा चटका लागल्यामुळे जे काही शरीराची आग होते ती तिथे थांबते. आणि कधी कधी चटका जास्त लागल्या कारणाने फोड येतो की नाही, मग ते पाण्याखाली धरल्या कारणाने फोड येत नाही. तिसरा आहे की रेल्वे स्थानक, ST स्थानक अशा गर्दीच्या ठिकाणी वाळूच्या बादल्या भरून ठेवलेल्या दिसतात. त्या कशासाठी दिसतात बघा, तुम्ही अधिकतर अशा सार्वजनिक स्थळांवरती पाहिलेल्या असतात की लाल रंगाच्या लोखंडाच्या बादल्यांमध्ये वाळू भरून ठेवलेले असतात. का? कारण की माती, वाळू हे काय असतात, आग विरोधक वस्तू असतात की ते आगीला थांबवण्यासाठी त्याचा उपयोग करू शकतो. म्हणजे आग पसरू नये याच्यासाठी जर कधी इन केस अशी दुर्घटना झाली, चुकून कुठे आग लागली गेली आजूबाजूला, तर त्यावेळेस काय होऊ शकतं, आपण त्या वाळूच्या बादलीमधील वाळू तिथे टाकू शकतो आणि त्यामुळे आग पसरू नये याच्यासाठी आपण तिथे उपाय करू शकतो. पुढे चौथा आहे की अग्निशमन यंत्र कुठे कुठे बसवलेले तुम्ही पाहिले आहेत, त्या ठिकाणी ते का बसवलेले असतात. आता बघा, अग्निशमन यंत्र तुम्ही तिथे लाल रंगाचं पाहिलेलं असेल, आजकाल सगळ्याच ठिकाणी असतात. कुठे असतं बरं? शाळेत. व्हेरी गुड. अजून दवाखान्यांमध्ये. अगदी बरोबर. याच्या व्यतिरिक्त लिफ्टमध्ये सुद्धा. व्हेरी गुड. आणि वाहनांमध्ये सुद्धा असतात की नाही, रिक्षा. आता ह्या छोट्या मोठ्या वाहनांमध्ये सर्वत्र आपल्याला हे अग्निशमन यंत्र बसवलेलं दिसतं.
का बरं बसवलेलं असतं? कारण की जर कधी दुर्घटना झाली, आग वगैरे लागण्याची शक्यता असते, चुकून जर कधी कुठे आग लागली तर त्या अग्निशमन यंत्रांच्या माध्यमातून आपण तात्काळ तिथे आग विझवण्याच्या उपाययोजना करू शकतो. आता पुढचं दिलेलं आहे की गावाहून आल्यावर अगोदर घराची दारे खिडक्या उघडाव्यात व नंतर विद्युत दिवा लावावा. असे का? बघा, काय होतं, कधी कधी खूप दिवस घर आणि दारं खिडक्या बंद असल्या कारणाने की घरामधील जी हवा असते ती खेळती नसते आणि त्यामुळे तिथे एक विशिष्ट प्रकारचा वायू तयार होतो आणि त्यामुळे जर आपण खूप दिवसानंतर आपल्या लाईट की नाही विद्युत दिवे वगैरे सुद्धा बंद असतात आणि अचानक त्या बटन ऑन केल्यानंतर अचानक प्रवाह सुरू होतो आणि तो खूप दिवसानंतर प्रवाह सुरू झाल्यामुळे आणि घरामध्ये सुद्धा बंदिस्त वातावरणामुळे हवेमध्ये जो काही वायू निर्माण होतो त्यामुळे मोठा विस्फोट होण्याची शक्यता असते की कधी कधी तुम्ही बघितलं असेल की बल्ब अचानक उडतो वगैरे की नाही, पटकन स्फोट होतो. त्यामुळे कधी कधी बल्बचे जे काच असतात त्यासुद्धा इतरत्र पसरल्या जातात. तर अशा ह्या छोट्या मोठ्या दुर्घटना होऊ नये म्हणून जर आपण गावी कुठे काही दिवसांसाठी कुठे बाहेर गेलो असेल तर अगोदर दारे खिडक्या उघडाव्यात आणि त्या घरातील जी हवा असते ती पूर्ण बाहेर जाऊन द्यावा आणि बाहेरची हवा घरामध्ये गेल्यामुळे काय होतं की हवा खेळती होते आणि त्यामुळे नंतर थोड्या वेळानंतर आपण घरातील विद्युत दिवे किंवा इतर विद्युत उपकरणे लावावेत. विद्यार्थी मित्रांनो, पाठाच्या या भागामध्ये आपण पाहिलं की घरामध्ये ज्या काही छोट्या मोठ्या विद्युत उपकरणांचा उपयोग आपण करतो त्या कशा रीतीने हाताळले गेले पाहिजे आणि आपण कशा रीतीने सुरक्षित राहिले पाहिजे याचं वर्णन आपण पाहिलं. आता आपल्याला अजून काही असे उपाययोजने पाहायचे आहेत चित्रमय दृष्टीने किंवा चित्रमय प्रकाराने. हे आपल्याला विद्युत उपकरणांची सुरक्षितता जाणून घ्यायची आहे, परंतु पाठाच्या पुढील भागामध्ये. धन्यवाद.